आपण सगळेच माहितीचा अधिकार कायदा म्हणजे RTI बद्दल ऐकून असतो नाही का? पण या कायद्यात एक असं कलम आहे जे सरकार आणि नागरिकांमधलं नातं पूर्णपणे बदलून टाकू शकतं. ते कलम आहे कलम 4. हे कलम सरकारला सांगतं की लोकांनी माहिती मागायची वाट बघू नका, तुम्ही स्वतःहून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. चला तर मग पाहूया काय आहे हे कलम 4 आणि ती आपली ताकद कशी आहे. एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, आज आपण जे काही बोलणार आहोत ते सगळं थेट माहितीचा अधिकार अधिनियम 2005चा मूळ मराठी कायद्यावर आधारित आहे. म्हणजे आपण थेट कायद्याच्या शब्दांतूनच त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. कोणतीही चुकीची किंवा अर्धवट माहिती नाही, एकदम पक्की आणि अधिकृत माहिती. जरा विचार करून बघा, आपल्या जवळच्या सरकारी कार्यालयात काय सुरू आहे, निर्णय कसे घेतले जातात, आपल्या पैशाचं काय होतं, हे सगळं आपल्याला कोणत्याही अर्जाशिवाय, कोणत्याही हेलपाट्याशिवाय सहज कळालं तर? ही केवळ एक कल्पना नाहीये, हा आपला हक्क आहे, कायद्याने दिलेला हक्क. आणि हाच हक्क आपल्याला मिळतो माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4 मधून. हे कलम म्हणजे खरं तर पारदर्शक कारभाराचा आत्माच आहे. हे सरकार आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांमधलं अंतर कमी करतं. चला बघूया हे कलम नेमकं काय सांगतं. कायद्याच्या भाषेत कलम 4 प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणावर, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक सरकारी ऑफिसवर काही कर्तव्य बंधनकारक करतं. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे स्वतःहून माहिती लोकांसमोर ठेवणं. हे लक्षात घ्या, ही काही सरकारी अधिकाऱ्यांची मेहरबानी नाहीये, तर कायद्याने त्यांच्यावर टाकलेलं एक बंधन आहे. यासाठी कायद्यात एक भारी शब्द वापरलाय, सुओ मोटो डिस्क्लोजर. याचा अर्थ होतो स्वतःच्या प्रेरणेने. म्हणजे काय की सरकारने वाट बघायची नाही की कुणीतरी अर्ज करेल आणि मग आपण माहिती देऊ. नाही, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन माहिती जनतेसमोर ठेवली पाहिजे. ही खरंच एक खूप मोठी जबाबदारी आहे. मग साहजिकच प्रश्न येतो की नक्की कोणती माहिती द्यायची? काहीही सांगायचं का? तर नाही. कायद्याने यासाठी एक स्पष्ट आणि सविस्तर लिस्ट दिली आहे. आणि त्यात किती मुद्दे आहेत माहिती आहे? तब्बल 17. हो, 17 वेगवेगळ्या प्रकारची माहिती प्रत्येक सरकारी कार्यालयाने प्रसिद्ध करणं अनिवार्य आहे. चला या महत्त्वाच्या यादीवर एक नजर टाकूया. या लिस्टची सुरुवात होते एकदम बेसिक गोष्टींपासून, म्हणजे ते ऑफिस नक्की आहे कशासाठी, तिथे कोण कोण अधिकारी आहेत, त्यांची कामं काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे निर्णय कसे घेतले जातात. हे सगळं आपल्याला कळायलाच हवं. यातूनच आपल्याला त्या ऑफिसच्या कामाची पूर्ण कल्पना येते. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पैसा. हो, सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या प्रत्येकाचा पगार किती आहे, कोणत्या योजनेसाठी किती बजेट आहे आणि सरकारी परवाने किंवा सवलती कुणाकुणाला मिळाल्या आहेत, ही सगळी माहिती सार्वजनिक असली पाहिजे. म्हणजे पैशाचा हिशोब एकदम क्लिअर. याशिवाय सरकारी योजना आपल्यापर्यंत कशा पोचतात, धोरणं ठरवताना आपलं मत विचारात घेतलं जातं का, कोणत्या समित्या आहेत ज्या हे सगळं ठरवतात, ही माहिती कळली तरच आपण या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो, नाही का? आणि मग सगळ्यात शेवटी थेट आपल्या कामाची माहिती. आपल्याला माहिती हवी असेल तर कुठे जायचं, कुणाला भेटायचं, त्या जनमाहिती अधिकाऱ्यांची नावं काय आहेत, त्यांचे पत्ते, फोन नंबर, हे सगळं. म्हणजे आपलं माहिती मिळवण्याचं काम एकदम सोपं होऊन जातं. 17 ही संख्या लक्षात ठेवा. तब्बल 17 मुद्दे. विचार करा, एवढी सगळी माहिती जर प्रत्येक सरकारी कार्यालयाने स्वतःहून द्यायला सुरुवात केली तर किती मोठा बदल होईल. हाच तर आहे पारदर्शक कारभाराचा पाया. बरं, कोणती माहिती द्यायची आहे हे तर कळलं, पण ती आपल्यापर्यंत पोहोचणार कशी, त्यासाठी सुद्धा कायद्यात स्पष्ट नियम आहेत. चला बघूया. प्रक्रिया एकदम सोपी ठेवली आहे. बघा, पहिलं, सगळी माहिती एकत्र करा. दुसरं, ती लोकांना सहज मिळेल अशी ठेवा. तिसरं, तिला वेळोवेळी अपडेट करत राहा, कारण जुनी माहिती काय कामाची. आणि चौथं, जे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे, शक्यतो सगळं ऑनलाईन इंटरनेटवर टाका. सोपं आहे की नाही? म्हणजे फरक बघा, आधी कसं होतं, आपल्याला माहिती हवी असेल तर आपण अर्ज करायचो, चक्रा मारायचो, सगळा भार आपल्यावर होता. पण कलम 4 काय म्हणतं? नाही, आता माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. केवढा मोठा आणि सकारात्मक बदल आहे हा. आणि यात अजून 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे ही सगळी माहिती आपल्या स्थानिक भाषेत मिळायला पाहिजे. इंग्रजी येत नाही म्हणून कोणी मागे राहता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, ती अगदी कमी खर्चात उपलब्ध झाली पाहिजे.
कारण माहिती मिळवणं हे महागडं असता कामा नये. तर आतापर्यंत आपण कायद्यात काय लिहिलंय ते पाहिलं, पण या सगळ्याचा खरा अर्थ काय? या कलमामुळे आपल्या हातात नक्की कोणती ताकद येते? चला आता हे समजून घेऊया. प्रत्येक कायद्याच्या सुरुवातीला त्याची उद्देशिका असते, म्हणजे तो कायदा का बनवला, त्याचा हेतू काय आहे हे त्यात लिहिलेलं असतं. आणि माहितीच्या अधिकाराचा हेतू एकदम स्पष्ट आहे, आपली लोकशाही अधिक मजबूत करणं. हे वाक्य बघा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत आणि कलम 4 बरोबर हेच साधतं. जेव्हा सगळा कारभार लोकांसमोर उघडपणे होतो तेव्हा सरकार आपोआपच जास्त पारदर्शक बनतं आणि आपल्या कामासाठी जास्त जबाबदार राहतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कलम 4 म्हणजे फक्त माहिती मिळवणं नाहीये, याचा परिणाम खूप मोठा आहे. जेव्हा सगळं काही उजेडात होतं तेव्हा भ्रष्टाचाराला जागाच उरत नाही. सरकारला प्रत्येक कामाचं उत्तर द्यावं लागतं आणि हीच आहे या कलमाची खरी ताकद. आज आपण फक्त कलम 4 वर लक्ष केंद्रित केलं, पण हा कायदा खूप मोठा आहे. हा तर फक्त एक महत्त्वाचा भाग झाला. माहितीसाठी अर्ज कसा करायचा, माहिती नाही मिळाली तर पुढे काय, या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये नक्कीच बोलू. आणि जाता जाता एक विचार करूया, आपल्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या वेबसाईटवर किंवा नोटीस बोर्डवर जाऊन ही 17 मुद्द्यांची माहिती शोधायचा प्रयत्न कधी केला आहे का? एकदा करून बघायलाच हवं, कारण तो फक्त कायदा नाही, तो आपला अधिकार आहे.